तर गाईज मैसूर पॅलेस बघून झाल्यावरती आम्ही गेलो सेंट फिलोमिनास चर्चकडे. तर इट इज वन ऑफ द टॉलेस्ट चर्च इन एशिया. निओ गॉथिक आर्किटेक्चरमध्ये हे बनवलं आहे. या चर्चला स्टेन्ड ग्लास विंडोज आहेत जे की फ्रान्समधून इम्पोर्ट केले होते. चर्च बघून झाल्यावरती आम्ही निघालो कूर्गला. आम्ही घरूनच जेवण बनवून आणलेलं, सो एक छान जागा बघून आम्ही बसलो जेवायला. ऑन द वे गाईज जोरात पाऊस सुरू झाला आणि गारा सुद्धा पडत होत्या. अँड गाईज नेचर बघून तुम्हाला आयडिया आलीच असेल, आम्ही पोहोचलो कूर्गच्या एरियामध्ये. आम्ही जिथे स्टे करणार होतो तर त्या गावाचं नाव होतं मडिकेरी. तर मडिकेरी टाऊनमध्ये आम्ही पोचलो. त्या टाऊनची वाईबच वेगळी होती आणि खूप मस्त वाटत होतं. तिथे एक फेमस रेस्टॉरंट आहे पाकशाला, तर आम्ही तिथे डिनरसाठी गेलो होतो. आणि एकदम अनएक्सपेक्टेड गोष्ट म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्राची तिथे शाखा दिसली. डॅम.